परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा. प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. आजचा हा प्रभुवार, नवीन वर्षातील हा दुसरा रविवार तू आमच्या जीवनाला जोडलेला आहेस. गेला आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस. इतकंच नव्हे तर बाप्पा, गेल्या वर्षभर तू आम्हाला सांभाळलंस. सर्व प्रकारच्या महामारीपासून आमचं तू रक्षण केलेलं आहेस. जरी संकट आली तरी बाप्पा तू आमच्या सोबत राहिलास आणि या नवीन वर्षामध्ये आम्हाला पदार्पण करण्याची संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजची ही सर्व उपासना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला तू तुझ्या आशीर्वादाने भर आणि केवळ तुझ्या नावाचा गौरव होईल. तुझ्या नावाला थोरवी आमच्याद्वारे प्राप्त होईल. या प्रकारे आम्ही भक्ती सादर करावी आणि जी तुला मान्य देखील असावी, जी मान्य तुला होईल, अशी आम्ही सादर करत असताना आम्हा प्रत्येकाला तू मार्गदर्शन दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, जानेवारी महिन्यातील हा दुसरा रविवार आणि आजचा दिवस 9 जानेवारी 2022. या आराधनेमध्ये आजच्या आम्ही सर्वजण ऑनलाईनच्या माध्यमातून ही आराधना सादर करत असताना आपल्या सर्वांचं या आराधनेमध्ये प्रेमपूर्वक स्वागत आहे. या आराधनेच्या द्वारे आम्ही देवाला गौरव देणार आहोत. गीते, स्तोत्रे आणि आध्यात्मिक प्रबंध याच्याद्वारे आम्ही त्याचं स्तवन करणार आहोत. यावेळेला मी मंडळीला विनंती करतो की आपण सर्वजण उभे राहूयात आणि त्याच्या उपकार स्तुती करता आपण गीत गाऊयात. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी. मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला
उभे असतानाच आपण आपला प्रभूवरील विश्वास हा जाहीर करणार आहोत आणि प्रेषितांचा मतांगीकार याच्याद्वारे तो आपण एकचित्ताने एकमुखाने तो कबूल करूयात आणि प्रारंभ करूयात. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीच्या शास्त्रभागाकडे देखील जात आहोत आणि आजचा रविवार हा या वर्षातील, या जानेवारी महिन्यातील दुसरा रविवार आहे. संस्कार व विधी पुस्तक याच्यामधून आपण तो आळीपाळीने म्हणूयात, वाचन करूयात त्याचं. दुसरा रविवार, प्रभूमुळे होणारा हर्ष. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस. तू प्रताप व महिमा यांनी मंडित आहेस. तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस, कणातीप्रमाणे आकाश विस्तारतोस. आपल्या माड्यांच्या तुळ्या जलाच्या ठाई बसवितोस. मेघाला आपला रथ करीतोस. वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस. वायूला आपले दूत करीतोस. ज्वलंत अग्नीला आपले सेवक करीतोस. तू पृथ्वीला तिच्या पायावर अशी बसविली आहेस की ती कधी काळी ढळणार नाही. ती तू वस्त्रांप्रमाणे जलाशयाने आच्छादली. पर्वतावर जले राहिली. तुझ्या धमकीने ती पळाली. तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली. ती पर्वतांवरून जाऊन खाली खोऱ्यातून वाहिली. त्यांच्यासाठी तू नेमिलेल्या स्थळी ती जाऊन राहिली. तू मर्यादा ठरविली. तिचे त्यांना उल्लंघन करता येत नाही. भूमी झाकावायला त्यांना परत येववत नाही. तो खोऱ्यातून झरे काढतो. ते डोंगरामधून वाहतात. ते सर्व वनपशूस प्यावयास पाणी पुरवितात. त्यावर रानगाढवे आपली तहान भागवितात. त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करीतात. ते वृक्षाच्या फांद्यांवरून गातात. तो आपल्या माड्यांवरून पर्वतावर जलसिंचन करतो. तुझ्या कृतीच्या फळाने भूमी तृप्त होते. तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगवितो. अशा प्रकारे तो भूमीतून अन्न उत्पन्न करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अगणित आहेत. ती तू सर्व चातुर्याने केली. तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो. परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो. तो पृथ्वीकडे अवलोकन करतो तेव्हा ती कापते. तो पर्वतास स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतात. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत परमेश्वराचे गुणगान गाईन. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. मी केलेले त्याचे ध्यान त्याला गोड लागो. परमेश्वराच्या ठाई मी हर्ष पावेन. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराला स्तव.
मंडळीला विनंती आहे की आपण खाली बसून घेऊयात. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत आणि प्रभूजवळ आपण प्रार्थना करूयात की त्याने आम्हाला नवीन वर्ष देखील दाखवलं आहे. गेले वर्षभर आमचा त्याने सांभाळ केला. ख्रिसमसचा सण आणि नवीन वर्षाचा सण देखील आम्ही उत्तम रीतीने साजरा करू शकलो. या सर्व गोष्टींबद्दल, त्याच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचा उत्तमसा दिवस तो आमच्या आयुष्याला जोडलास आणि बाप्पा आजच्या या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो असताना पुन्हा एक वार बाप्पा आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादाने भर. तू आमचा सांभाळ करणारा देव आहेस. 2021 हे वर्ष बाप्पा कोविडने आम्ही ग्रस्त होतो. एका अनामिक भीतीच्या छायेखाली आम्ही वावरत असताना अनेक संकटांसारखं बापा आम्ही त्या मार्गामधून गेलो. भक्तीविना तुझ्या मंदिरामध्ये येऊन आम्हाला भक्ती करता आली नाही. बराचसा काळ बापा आम्ही तुझ्या मंदिरामध्ये येऊ शकलो नाही, परंतु तुझी कृपा आमच्यावर झाली आणि पुन्हा आमच्याकरता ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर 2021 या महिन्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा भक्ती मंदिरामध्ये येऊन सार्वजनिकरित्या सर्व एकत्र होऊ शकलो. आम्ही तुझे उपकार मानतो. डिसेंबर महिन्यामध्ये बाप्पा आम्ही सर्व भक्ती ख्रिस्त आगमन काळाच्या माध्यमाच्या द्वारे आम्ही सुरुवात केली आणि प्रभू या ख्रिस्त जन्मोत्सवाची सांगता नवीन वर्षाच्या भक्तीने आम्ही करू शकलो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. या सर्व भक्तीमध्ये तू आम्हाला सहाय्य केलंस. यावेळेस आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो आमच्या मंडळी करता. आमच्या मंडळीची धुरा वाहत असताना आमच्या पाळक साहेबांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. मंडळीच्या आध्यात्मिक उन्नती करता त्यांना तू जे काही दृष्टांत दिलेले आहेत त्या दृष्टांताला बापा पूर्णत्वास नेण्याकरता तू त्यांना सहाय्य पुरव. ज्ञान, बुद्धी, विवेक, चातुर्य, याचबरोबर हे जीवन जगत असताना लागणारं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य हे देखील बापा तू त्यांना पुरव. आणि उदे प्रभू या मंडळीच्या द्वारे तुझ्या राज्यामध्ये वाढ होईल यासाठी आम्हा प्रत्येकाचा उपयोग कर. मंडळीच्या द्वारे संचलित होणारे सर्व प्रार्थना केंद्र, त्यांचे संचालक आणि त्या ठिकाणी येणारी प्रत्येक व्यक्ती तू आशीर्वादित कर माझे प्रभू. या मंडळीमधून बाप्पा तुझं गौरव करत असताना आम्ही तुझे उपकार मानत आहोत. पास्टेट कमिटी आणि पास्टेट कॉन्फरन्स, त्याचबरोबर बाप्पा आम्ही जे आमचे सर्व ऑर्गनायझेशन्स आहेत, महिला मंडळ आहे, संडे स्कूल आहे, मेथडिस्ट मेन्स आहे आणि सर्वात उत्तम रीतीने बाप्पा MYFला तू सहाय्य करत आहेस. हे सर्व तरुण आज तुझ्या नावामध्ये एकत्र होऊन तुझी स्तुती आराधना करण्याच्या कामी अग्रस्थानी आहेत. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळेस आम्ही मध्यस्थी सादर करतो मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे बिशप रेव्हरंड डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांचे कुटुंबीय आणि बाप्पा त्यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि त्यांचे सर्व विविध सहकारी जे आहेत. या परिषदेचा कारभार वाहत असताना तू त्यांना विशेष करून सहाय्य आणि ज्ञान पुरव. मुंबई रिजनल कॉन्फरन्स अंतर्गत येणारे सर्व DS वर्ग आणि सर्व पाळक वर्ग, सुवार्थिक, मिशनरी, या सर्वांना बापा तू सहाय्य करता हो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सुवार्थेच्या कामी बापा त्यांना विशेष योगदान देता यावं यासाठी विशेष सहाय्य कर. पुन्हा एक वार मागतो माझ्या प्रभू, आमच्या मंडळीतील प्रत्येक लहानतर व्यक्तीवर तुझा आशीर्वाद असू दे. जे दुःखी, कष्टी, आजारी आहेत त्या सर्वांना तुझ्या चांगुलपणाचा अनुभव येऊ दे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे बापा पुनरुत्थित ख्रिस्त गाजविण्याची संधी तू आम्हा प्रत्येकाला देत आहेस. जो अनुभव आम्ही ख्रिस्ताचा घेतलेला आहे, त्याच्या चांगुलपणाचा घेतलेला आहे, तो आम्ही इतरांपर्यंत नेहमी विदित करावा यासाठी आम्हा प्रत्येकाला सहाय्य पुरव.
पुन्हा एक वार बापा आम्ही आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येतो. आजची भक्ती आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये देतो माझे प्रभू. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक उन्नती करता लाभदायक असं होऊ दे. बोलत असताना लागणारं सर्व प्रकारचं ज्ञान तुम्हाला पुरेल. आणि उदे प्रभू, माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ तुझ्या गौरवाचा असेल आणि आमचा सर्वांचा तुझ्यावरील विश्वास अधिक दृढ करणारा असेल. म्हणून आम्हा प्रत्येकाला तू विशेष करून सहाय्य कर. पुन्हा एक वार आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येतो आणि सर्व प्रार्थना विनंती येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण यावेळेस म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आजच्या मननाकरता जो शास्त्रभाग निवडलेला आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूयात. जुन्या करारातून यिर्मया संदेष्टाचा ग्रंथ आणि त्याचा अध्याय 31 यातील 18 आणि 19 या वचनांकडे आपण आपलं लक्ष यावेळेस केंद्रित करूयात. यिर्मया 31, 18 ते 19. मी एफ्राईमास खरोखर असा विलाप करताना ऐकले की बेबंद वासरासारखा जो मी, त्या मला तू शिक्षा केली आणि मला शिक्षा झाली. तू मला वळीव म्हणजे मी वळे, कारण हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस. मी वळल्यावर पश्चाताप केला. मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर बडवू लागलो. माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फज्जित झालो. देव वाचलेली वचने आम्हाकरता आशीर्वादित करो. देवबापाच्या गर्वाकरता यावेळेस आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. यावेळेस मी मंडळीला विनंती करतो की आपण गीत गाण्याकरता उभेच राहावे. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुए वढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती, ऐकू जाते दिव्यलोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. देव खरा ममताळू, अंत काही लागेना, केवढा तो फळवाळू, माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी
सोडा त्याची वाणी ऐकूनी निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार. उभे असतानाच आपण शुभवर्तमानाचं वाचन करत आहोत. लुकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचने 1 ते 7 याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूयात. लुकृत शुभवर्तमान अध्याय 15 आणि वचने 1 ते 7. हरवलेले मेंढरू. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याच्या जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो त्या आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र करून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. मंडळीला विनंती आहे, आपण बसून घेऊयात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देव प्रियांनो. आजचा हा जानेवारी महिना आणि 2022 हे नवीन वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं असताना आजच्या या दुसऱ्याच रविवारी पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत करतो आजच्या या भक्तीमध्ये. आणि त्याचबरोबर देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो. मंडळीचे पाळकसाहेब रेव्हरंड सी जाधव यांचे देखील मी यावेळेस मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आजच्या या भक्तीचं संचलन आणि या वचनांवरती मनन चिंतन करण्याची संधी देखील दिली आहे. त्याचबरोबर पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स यांचे देखील मी आभार मानतो. आणि ही सर्व भक्ती आपल्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून येत असताना यासाठी प्रत्यक्षाने प्रत्यक्षरित्या झटणारे सर्व जे मीडिया टीमचे सर्व सदस्य आहेत त्यांना देखील यावेळेस मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही या भक्तीचा लाभ घेऊ शकत आहोत. आणि ही भक्ती आपल्यापर्यंत आणत असताना त्यांना जे श्रम पडतात प्रियांनो, त्याची आम्हाला कल्पना आहे. बऱ्याच वेळा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, परंतु तरी देखील प्रभू त्यांचा सहाय्य करता होतो आणि ते आपलं काम अतिशय सचोटीने, नित्यनेमाने आणि प्रभूला डोळ्यासमोर ठेवून ते करत आहेत. आम्ही सर्व गौरव प्रभूला यावेळेस देत आहोत. आणि पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचा देखील ऋणी आहे की आपण वेळोवेळी मला जे प्रोत्साहन देता आणि त्याच्यामुळे आम्हाला देखील या प्रभूच्या वचनांवरती मनन चिंतन करत असताना एक धैर्य प्राप्त होते, एक आनंद आणि एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आम्हाला यामुळे प्राप्त होतं की जेणेकरून आम्ही अधिक त्या प्रभूच्या वचनांवरती सखोलतेने अभ्यास करू शकतो. प्रभूला धन्यवाद असो या सर्व गोष्टींबद्दल, या सर्व त्याच्या कृपेबद्दल. आम्ही पुन्हा एक वार त्याचे आभार मानत आहोत. प्रियांनो, जानेवारी महिना चालू झाला, 2022 हे नवीन साल चालू झालं. या वर्षामध्ये आम्ही आलो. जवळजवळ डिसेंबर
2019 पासून ते आजतागायत आम्ही आजही त्या कोविड-19 या विषाणूसाठी ती लढत आहोत. शास्त्रज्ञ असतील, मेडिकल फील्डमध्ये काम करणारे आहेत, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल फोर्सेस असतील, केमिस्ट असतील, मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, या सर्व गोष्टींनी, या सर्व प्रियजनांना ज्या काही समस्या येत आहेत, आम्ही जे सर्वसामान्य जन आहोत त्यांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. परंतु धैर्य देणारा देवबाप आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आजचा हा दिवस पाहू शकतो. आणि विशेष करून याही परिस्थितीमध्ये आम्ही त्याचा गौरव करू शकत आहोत. सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही त्याचा गौरव करू शकत आहोत आणि या गौरवाच्या द्वारे आमचा विश्वास अधिकाधिक बळकट करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य पुरवत आहे. कितीही कठीण काळ आला तरी तो आम्हाला सावरतो. आणि म्हणूनच प्रियांनो, आज तुमच्या पुढे सादर होत असताना एक नवीन उत्साह, एक नवी उमेद घेऊन आम्ही येतो, कारण प्रभू आपल्या सर्वांसोबत आहे. याबद्दल खरोखरच त्याचं गौरव जितकं आम्ही करावं तितकं कमी आहे. असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज आम्ही जो शास्त्र वाचलेला आहे, इर्मिया संदेशाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातून 31व्या अध्यायातून आणि लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 1 ते 7. प्रियांनो, आजच्या या मननाचा विषय आहे पश्चाताप. नवीन वर्ष नुकतंच चालू झालेलं असल्यामुळं पश्चाताप या विषयावरती बोलणं हे थोडंसं वेगळं वाटत आहे. काही लोकांना ते आवडणार नाही की बाबा आम्ही आता नुकतंच नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं आणि लगेच आम्ही पश्चातापाकडे यायचं का. कारण नॉर्मली आम्हाला पश्चातापाचा विषय ऐकण्याची संधी त्या लेंट समयामध्ये मिळते आणि आम्ही सर्वजण एक विशेष आवेशाने थोडं पश्चातापाकडे आमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त करतो. आमचं लक्ष आम्ही त्या काळामध्ये त्या ठिकाणी जास्त देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पश्चाताप या विषयावरती बोलत असताना प्रियांनो, काही ठराविक कालावधीमध्ये किंवा लेंट समयामध्ये, पर्टिक्युलरली लेंट समयामध्येच आम्ही पश्चाताप करावा असं नाही प्रियांनो. येणारा प्रत्येक दिवस, शब्द, कृती, विचार हे सर्व गोष्टींच्या द्वारे आम्ही रोज कुठे ना कुठे चुकतो, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी करतो आणि त्याच्याबद्दल आमच्या चित्ताला कधी कधी खेदही होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्या गोष्टीची आम्हाला जाणीव होतच नाही की आम्ही पश्चाताप केला पाहिजे. गोष्ट छोटी असो मोठी असो, त्या सर्व गोष्टींबद्दल आम्हाला पश्चाताप होणं खूप गरजेचं आहे. कारण आता जे वचन आम्ही वाचलेलं आहे, लूक शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 7वं वचन आम्हाला सांगत आहे की ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गामध्ये अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. शुभवर्तमान करता सांगत आहे या ठिकाणी येशू ख्रिस्त आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की पश्चातापाचं महत्व तो आम्हाला या ठिकाणी अधोरेखित करत आहे. पश्चाताप मरणातून जीवनाकडे पार नेणारं जर काही असेल आम्हाला तर तो आहे पश्चाताप. आणि जर प्रियांनो आम्ही पश्चातापी अंतःकरणाने खरोखर आम्ही प्रभूला ज्यावेळेस आम्ही हाक मारतो त्यावेळेस आमची प्रार्थना स्वर्गामध्ये ऐकली जाते. आणि म्हणून प्रियांनो, पश्चातापाला आमच्या जीवनातून आम्ही कधी हद्दपार करू शकत नाही. पश्चातापासाठी एक पर्टिक्युलर दिवसच नेमला पाहिजे असं काही नाही. ज्यावेळेस आम्हाला आमच्या हातून झालेलं पाप म्हणजे काय, पापाची जर एका वाक्यामध्ये जर व्याख्या सांगायची असेल प्रियांनो, तर पाप म्हणजे प्रभूला न आवडणारी गोष्ट जाणून बुजून, अविचाराने, कळत अथवा न कळत आमच्या हातून जे असं काही कृत्य घडतं की ते प्रभूला आवडत नाही, त्याला मान्य होऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेस प्रभूकडून आम्हाला कुठेतरी आम्हाला टोचणी लागते. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताला वागवतो, आम्ही ख्रिस्ताला स्थान देतो, आम्ही ख्रिस्ताविषयी आवेशी होतो आणि त्यामुळे आम्हाला अंतःकरणामध्ये टोचणी लागते. आणि मग कुठेतरी जाऊन आम्ही त्या प्रभूच्या चरणाजवळ येतो. घरी असू, बाहेर असू किंवा अन्य ठिकाणी कुठेतरी आम्हाला ते जाणीव होते की आज मी माझ्या हातून माझं चुकून असेल किंवा जाणून बुजून असेल
परंतु अप्रिय घटना घडलेली आहे, ती परमेश्वरच्या दृष्टिकोनातून अप्रिय आहे. आणि वैयक्तिकरित्या ज्यावेळेस आम्ही व्यक्तिगत रित्या आम्हाला ते समजतं की खरोखरच हे आज माझ्या हातून व्हायला नको होतं, परंतु ते झालेलं आहे. आणि ज्यावेळेस या गोष्टींची जाणीव होते त्यावेळेस मग आमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी पश्चाताप निर्माण होतो आणि आम्ही लगेच जाऊन प्रभूजवळ क्षमा मागतो. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये पश्चातापाला फार मोठं स्थान आहे. पश्चातापामधून काय आम्हाला प्राप्त होतं, पश्चाताप करत असताना नेमकं काय आम्हाला, किंवा त्याच्यातून फलित काय आहे, त्याचे मार्ग काय आहेत, पवित्र शास्त्र आम्हाला कसं मार्गदर्शन करतं, या गोष्टींकडे आज आम्ही आमचं लक्ष केंद्रित करण्यात आहोत. सर्वप्रथम प्रियांनो, जीवनाकडे नेणारा पश्चाताप ही तारणदायी कृपा आहे. जीवनाकडे नेणारा पश्चाताप ही तारणदायी कृपा आहे. पश्चाताप केल्यानंतर आम्हाला तारणाची खात्री मिळते, आम्ही तारणा परत पोहोचू शकतो. आणि एकदा का आमचा पश्चाताप रूपी आत्मा, आमचा पश्चाताप रूपी अंतःकरण ज्यावेळेस आम्ही प्रभूजवळ व्यक्त करतो, त्याच्याजवळ क्षमा मागतो, त्यावेळेस निश्चितच अर्थाने आमच्याबद्दल स्वर्गामध्ये तर आनंद होतोच, आत्ताच आम्ही ऐकलेलं आहे, तसं वचन आम्हाला प्रभूने सांगितलेलंच आहे. परंतु प्रियांनो, आम्ही कोणाकरता तरी उदाहरण देखील बनतो आणि मग त्याच्यातून त्या देवाचं गौरव हे मोठ्या गौरवाने आम्हाला करता येतं. प्रेषित 11:18, प्रेषितांची कृत्य याचा 11वा अध्याय आणि 18वं वचन आम्हाला काय सांगतंय, आपण त्याविषयी थोडं लक्ष देऊया. प्रेषित 11:18 मध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो, हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचे गौरव करीत बोलले, तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिलेली आहे. आता याचं थोडंसं बॅकग्राऊंड ज्यावेळेस आम्ही चेक करतो, नेमकं असं का म्हटलं गेलेलं आहे, हे ऐकून ते उगे राहिले. मग कोण उगे राहिले, तर त्याचं जर आम्ही पाहिलं तर आम्हाला त्या 11व्या अध्यायामध्ये सुरुवातीला पेत्राचं आत्मसमर्थन याच्या मथळ्याखाली ज्यावेळेस आम्ही तो शास्त्रभाग वाचतो की पहा, तिथं काय लिहिलं आहे, प्रेषितांनी व यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र यरुशलेमेस गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात. आता हा जो विषय आहे प्रियांनो, की या ठिकाणी पेत्राला एक संधी मिळाली. पेत्राचा या पूर्ण अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो त्याच्यामुळे आम्हाला लक्षात येतं की पेत्राला मग त्यांनी ती नेमकं का असं ते झालं, आणि त्या विषयाला म्हणजे परराष्ट्रीयांना ज्यावेळेस ते आम्ही 18वं वचन वाचतो की परराष्ट्रीयांचे जीवन मिळावे म्हणून पश्चातापाची बुद्धी दिलेली आहे. बापरे, तुम्ही आम्ही सर्व परराष्ट्रीय आहोत आणि त्या परराष्ट्रीयांमध्ये आज आता आम्ही त्या प्रभूला इतके समर्पित झालेलो आहोत की आता आम्ही एकरूपतेमध्ये आलेलो आहोत. आता आम्हाला त्या प्रभूशिवाय दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही आणि आम्ही कधीही दुसऱ्या मार्गामध्ये जाऊ देखील शकत नाही, कारण आता आम्ही त्याच्यामध्ये स्थिरावलेले आहोत, मुळवलेले असे झालेलो आहोत, कारण आम्ही विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्ती करून घेतलेली आहे. शास्त्रवचन आम्हाला तसं सांगतं की विश्वासाच्या द्वारे तुम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, या पेत्राच्या या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊयात, कारण पेत्राच्या बाबतीमध्ये काय झालं तर पहा, त्यावेळेस मग मी यापो नगरात प्रार्थना करत होतो तेव्हा देहभान सोडून असा एक दृष्टांत पाहिला की 4 कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करत होतो, तो पृथ्वीवरील चतुष्पाद श्वापदे सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली. आणि अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली, पेत्रा उठ, मारून खा. परंतु मी म्हणालो, नको नको प्रभू, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी मग पुढे आम्ही पाहतो की मग पेत्राला कुठे पाठवण्यात आलेलं आहे आणि मग
11व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तिथे लिहिलेलं आहे की इतक्यात पहा, ज्या घरात आम्ही होतो त्यांच्यापुढे कैसरियातून माझ्याकडे पाठविलेली 3 माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले, काही संशय न धरिता त्यांच्याबरोबर जा. मग ते 6 बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्याने आम्हाला सांगितले की आम्ही आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलून आण, ज्याच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल. अशा गोष्टी मी तुला सांगितल्या. म्हणजे प्रिय, या ठिकाणी ज्यावेळेस पाश्चात्ताप या विषयाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो त्यावेळेस हा जो पेत्र आहे, अतिशय आवेशी असा हा पेत्र, परंतु जरी त्याने प्रभूचा नाकार केला आम्हाला पाहायला मिळतो, त्यानंतरही त्याला पश्चात्ताप झाला आणि नंतर मात्र आम्ही पाहतो की प्रभूचं कार्य त्याने किती जोमाने केलेलं आहे. या ठिकाणी जे निषिद्ध म्हटलं गेलेलं आहे त्याने कधी ते खाल्लं नव्हतं आणि प्रभू त्याला ते सांगत आहे की तू या गोष्टींचं ते मारून खा, आणि तो त्या ठिकाणी नको म्हणून सांगत आहे. त्या दृष्टांताचा अर्थ मग त्याला पुढे समजतो की ते जे माणसं आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्याला जायला सांगितलं जातं. आणि म्हणून प्रियांनो, त्या प्रभूने आम्हाला एकच केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जगातील कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर आम्ही विचार केला तर त्याला वेगळं केलेलं नाही आमच्यापासून. त्याने सर्वांना संधी दिली आहे की पश्चात्ताप करून तुम्ही माझ्याकडे या. आणि म्हणूनच ती जी बुद्धी या 18 वचनामध्ये आम्ही ऐकतो की परराष्ट्रीयांचे जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापाची बुद्धी दिलेली आहे. ती बुद्धी आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आम्हा सर्वांमध्ये आहे. आणि म्हणूनच आम्ही ते आम्हाला पश्चात्ताप करण्याचं अंतःकरण देखील आहे, कारण ती बुद्धी आमच्यामध्ये देवाने दिलेली आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की 2 तिमोथेचा 2रा अध्याय आणि 25वं वचन जर ज्यावेळेस आम्ही वाचतो, कारण पश्चात्ताप ही तारणदायी कृपा आहे. आणि जर आम्ही या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही प्रियांनो, तर मग आम्हाला पश्चात्तापाविषयी आमच्या मनामध्ये काही शंका कुशंका राहू शकतात, किंवा आम्ही कोणाला तरी अटकाव करू शकतो, किंवा हे फक्त आम्हीच केलं पाहिजे वगैरे असं काहीतरी होऊ शकतं आमच्याद्वारे. तसं होऊ नये म्हणूनच अतिशय विस्तृतपणे पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी आमच्याकरता या विधित केलेल्या आहेत. आणि या तिमोथेला 2 पत्र याचा 2रा अध्याय आणि 25व्या वचनाकडे आपण लक्ष देऊयात. ते काय म्हणते बघा, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे, कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पाश्चात्ताप बुद्धी देईल. पहा, तिमोथेला पौल ज्यावेळेस पत्र लिहित आहे आणि त्या पत्रामध्ये तो त्याला मार्गदर्शन करत आहे की देवाला पटलेला कामकरी होण्याच्या संदर्भामध्ये, कारण तिमोथे हा पौलाचा मानसपुत्र आहे आणि म्हणून तो त्याला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करत होतं, कारण तिमोथेमध्ये असलेले गुण ते त्यांनी पाहिलेले होते आणि ते देवाच्या राज्यामध्ये अत्यंत उपयोगाचं ते पात्र आहे या संदर्भामध्ये पौलाची खात्री झाली होती. आणि म्हणून तो पौल त्याला मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी तो सांगतोय की प्रभूच्या विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. म्हणजे विरोध जे करतात प्रभूच्या कार्यामध्ये, विरोध त्याही काळामध्ये होतच होता. आम्ही जर पुढे आणखीन तो आम्ही 24वं वचन जर वाचलं तर ते काय सांगतं पहा, प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य आणि शिकविण्यात निपुण, सहनशील, हे जे गुण आहेत ते आम्हाला पश्चात्ताप जर आम्ही करत असू तर आम्हाला हे सर्व गोष्टी आवश्यक आहेत. आम्ही सौम्य असायला पाहिजे. आम्ही कोणासंगती वादविवाद करणारे, भांडण तंटा करणारे असू नये याविषयी इथे केवळ तो तिमोथेलाच मार्गदर्शन करतो असं नाही, तर तो आम्हाला देखील मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे 25व्या वचनामध्ये की सौम्यतेने शिक्षण देणारा असा असावे, कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चात्ताप बुद्धी देईल. सत्याचं ज्ञान म्हणजे सत्याकडे नेणारा हा पश्चात्ताप रूपी मार्ग आहे, ही कृपा आहे. नुसताच मार्ग नाही, ती एक प्रकारची प्रभूने केलेली आमच्यावरती कृपा आहे की आम्हाला ते पश्चात्तापाची बुद्धी त्यांनी दिलेली आहे. पश्चात्ताप हा आमच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. पश्चात्तापामध्ये आम्हाला दुसरी जी गोष्ट प्राप्त होते की पश्चात्ताप हा जीवनाकडे नेणारी ही तारणदायी कृपा आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आम्हाला प्राप्त होती की या कृपेमुळे, म्हणजे या तारणदायी कृपेमुळे पातक्याला त्याच्या पापाच्या खऱ्या जाणीवीने देवाने ख्रिस्तामध्ये केलेली दया जाणून घेण्याची संधी मिळते.
ख्रिस्तामध्ये केलेली दया, देवाने ख्रिस्तामध्ये केलेली दया आम्हाला जाणून घेण्याची संधी आम्ही या ठिकाणी पाहतो की आम्हाला या पाश्चातापाच्या तारणदायी कृपेच्या द्वारे प्राप्त होते प्रियांनो. मग ती कृपा, मग ती जी जाणीव आहे, मग ती कशी होते पहा. जर आम्ही स्तोत्र 51 आणि 1 ते 4 या वचनांकडे जर आम्ही लक्ष दिलं तर दावीद राजाने ज्यावेळेस ती पश्चातापरूपी प्रार्थना केली तर त्यावेळेस ती आम्हाला पाहायला मिळते. स्तोत्र 51 आणि पहिली 4 वचनं जी आहेत त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. त्यावेळेस पहा तो काय म्हणतो, शुद्धतेसाठी प्रार्थना. शुद्धता म्हणजे थोडक्यामध्ये काय, शुद्धता म्हणजे काय तर आम्हाला पश्चाताप झाल्यानंतर आमचं जे अंतःकरण मलिन झालेलं आहे ते मलिन अंतःकरण आम्हाला शुद्ध करायचं आहे आणि ते त्याच्यासाठी तो उत्तम मार्ग म्हणजे पश्चाताप करण्याचा आहे. आणि जर आम्ही या दाविदाच्या स्तोत्राचा उल्लेख पाहतो तर हे त्याने एका विशिष्ट परिस्थितीमध्ये हे स्तोत्र केलेलं आहे, रचलेलं आहे. कारण ज्या वेळेस आम्ही सुरुवातीला जर पाहिलं तर त्यांनी बतशेबीशी समागम केल्यानंतर नातान संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्याला त्याचं ते जे पाप आहे, दाविदाचं पाप नातान संदेष्टाने त्याला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मग दावीद अत्यंत पश्चातापी अंतःकरणाने आणि मग त्याला ती जाणीव झाली आणि ती जाणीव त्याला देवाने करून दिली की हे तू चुकलेला आहेस. आणि मग तो काय म्हणत आहे पहा, हे देवा तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. या पापाची जाणीव त्याला देखील झाली, कारण नातान संदेष्टाने त्या संदर्भामध्ये त्याला येऊन जाणीव करून दिली ती. आणि त्याने देखील एक राजा असताना आणि अतिशय पराक्रमी असा तो राजा असताना त्यांनी कुठेही आडेवेडे घेतले नाहीत की आता मी एवढा मोठा झालेलो आहे, मी मोठा राजा आहे आणि आता मी त्या झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप का करावा, किंवा अशा प्रकारचं बऱ्याच वेळा आम्ही मानवी जीवनामध्ये जगत असताना छोटंसं तर पाप आहे, झाली चूक, अशा गोष्टींनी आम्ही त्या पापावरती पांघरून घालण्याचा जो प्रयत्न करतो तो आम्हाला या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही दावीद राजाकडून. तर तो ते कबूल करत आहे आणि त्याबद्दल पश्चाताप करण्याची त्याला जी संधी प्राप्त झाली तिच्या योगे तो दावीद राजा देवाजवळ येत आहे, तो क्षमा मागतो एक प्रकारची. तो त्याला म्हणत आहे की ज्या पापामुळे मी मलिन झालेलो आहे, अशुद्ध असा झालेलो आहे, आता ते सर्व ते माझ्यातून काढून टाक, पुन्हा मला नव्याने शुद्ध कर, निर्मळ कर. कारण त्याला हे ठाऊक होतं की माझं देव माझी प्रार्थना ऐकणार आहे. तो आमची प्रत्येकाची तो प्रार्थना ऐकतो. फक्त आम्ही अंतःकरणात त्याला हाक मारणं एवढंच त्याच्याकडून अपेक्षित आहे. आणि त्याकरता शुद्ध आणि निर्मळ होणं देखील तितकंच त्याला आमच्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रियांनो, या गोष्टींकडे लक्ष देत असताना दुसरी एक गोष्ट आम्हाला आणखीन एक युएल संदेष्टा आम्हाला काय सांगतो त्याकडे देखील आपण बघूयात. युएल संदेष्टेचं पुस्तक, याच्यातून आम्ही 2रा अध्याय आणि 13वं वचन आम्हाला काय सांगतं त्याकडे देखील आम्ही आमचं लक्ष देऊया. 12व्या वचनापासूनच आपण थोडं लक्ष देऊयात. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा, आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे, अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. प्रियांनो, ही पश्चातापाची संधी आहे. ज्यावेळेस केवळ वस्त्र फाडणे, डोक्यामध्ये राग घालणे हे पश्चातापाचे वेगवेगळे प्रकार होते. परंतु या ठिकाणी युएल संदेष्टा आम्हाला सांगत आहे की एवढंच करू नका तुम्ही, तर आपलं हृदय फाडा. मग आता खरोखरच आम्ही आमचं हृदय फाडणार आहोत का? नाही. हृदय फाडा म्हणजे अगदी लीन होऊन आणि खऱ्या अंतःकरणपूर्वक आम्ही जोपर्यंत आमच्या झालेल्या पापांबद्दल देवाजवळ क्षमा मागत नाही, आम्ही त्याच्याजवळ उपडे पडत नाही, पालते पडत नाही. आजच्या काळामध्ये जर आम्ही म्हटलं तर आम्ही गुडघ्यावर आलं पाहिजे, तासन तास बसलो पाहिजे आणि त्याच्याशी आम्ही बोललं पाहिजे देवाबरोबर या विषयावरती की आता आम्हाला पश्चात्तापाची गरज आहे.
आता आमचं अंतःकरण आम्ही तुला देत आहोत आणि इथून पुढे ती काळजी देखील घ्यायची. तेवढ्यापुरतं आम्ही पश्चात्ताप करून होणार नाही. तात्पुरत्या स्वरूपाचा पश्चात्ताप देव आमच्याकडून अपेक्षित करत नाही. आणि असं जर आम्ही करायचा प्रयत्न केला तर तो अंतःकरण जाणणारा देव आहे, तो आम्हाला कधी क्षमा करणार नाही. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे लक्ष देऊयात प्रियांनो, की जर आमच्यावर पापाच्या खऱ्या जाणीवेने देवाने ख्रिस्तामध्ये केलेली दया जाणून घेण्याची आम्हाला देखील जर संधी प्राप्त झाली तर निश्चितच अर्थाने आम्हाला देखील त्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं हे तितकंच क्रमप्राप्त आहे. कारण प्रियांनो, पश्चात्ताप केल्यानंतर आम्ही जे शुभवर्तमान वाचलेले आहे त्याच्यामधून आम्हाला स्पष्ट होतं की आमच्याबद्दल निश्चितच स्वर्गामध्ये आनंद होऊ शकतो. परंतु आमचा प्रतिसाद हा प्रत्येक वेळेला किती सकारात्मक आहे याला देखील तेवढंच महत्त्व या ठिकाणी प्राप्त होतं. प्रियांनो, प्रेषितांची कृत्याचा 2 अध्याय आणि 37 वचन देखील आम्हाला त्याच प्रकारचं मार्गदर्शन करतं. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात सुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे. पेंटेकॉस्टच्या वेळेस पेत्राने जे भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये संपूर्ण गोष्टीचा अगदी त्यांनी आदामापासूनची सुरुवात ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेसची ते सर्व तो इतिहास जो आहे त्यांनी तो त्या लोकांपर्यंत मांडला त्यांनी. आणि त्यानंतर मग तो म्हणतो, हे सर्व ऐकल्यानंतर त्या लोकांमध्ये त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. पहा, तिथं आम्ही स्पष्ट वाचतो की हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो हो, आम्ही काय करावे. जर आम्ही सर्व गोष्टींमध्ये आम्ही थोडंसं जर बघितलं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिल्यानंतर आणि प्रेषितांचं खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ते कार्य चालू झालं त्यानंतर आम्ही पाहतो या पेंटेकॉस्टच्या वेळेस पेत्राचं जे भाषण आहे ते त्या ठिकाणी असलेल्या त्या मंडळीला, त्या लोकांना कुठेतरी अंतःकरणामध्ये जाणीव व्हायला लागली होती की आम्ही येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याच्याशी कसं वर्तन केलं. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही अविश्वास दाखवला. इतकंच नव्हे तर तो आमचा तारणारा मसीहा आहे हे आम्हाला नियमशास्त्राच्या द्वारे, संदेशांच्या द्वारे हे समजलेलं होतं, माहिती होतं. तरी देखील आम्ही त्याचा स्वीकार केला नाही आणि आम्ही त्याचं खरं मानलं नाही. जे सत्य तो सांगण्यासाठी या जगात आणला होता तो स्वतःच सत्य होता. कारण त्यांनी म्हटलेलं आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. त्या सत्यावर आम्ही विश्वास ठेवला नाही. या गोष्टीची त्या लोकांना जाणीव झाली. आणि म्हणूनच प्रियांनो, पुढे मग पेत्र त्यांना काय सांगत आहे, 38 वचन जर आम्ही पाहिलं तर तो म्हणतो, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. मुख्य ते सांगितलेले आहे की तुम्ही पश्चात्ताप करा. आता तुमच्या हातून जी गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीबद्दल आता दुसरं काही करू शकत नाही आम्ही. ते होऊन गेलेली गोष्ट झाली त्या काळात. आणि म्हणून त्यावेळेस एकच गोष्ट उरली होती, ते म्हणजे पश्चात्ताप करणं आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेणं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की पुढे जाऊन मंडळीची स्थापना झाली. अनेक लोकांनी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि प्रभूचा स्वीकार केला आम्हाला पाहायला मिळतो. ही गोष्ट आहे प्रियांनो की पश्चात्ताप आमचं जीवन बदलून टाकतं. जी कृपा देवाने आमच्यावर केलेली आहे, जे सत्य आमच्यापर्यंत आले, ज्या पापाची आम्हाला त्यांनी जाणीव करून दिली, मग आज आमच्यामध्ये देखील कुठेतरी काहीतरी प्रमाणामध्ये कुठेतरी शिल्लक आहे पाप. कारण शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही अगदी नोहाच्या काळामध्ये जर पाहिलं तर मनुष्याच्या अंतरंगात येणारे विचार तरंग हे एकसारखे वाईटच होते. आणि म्हणून त्या काळामध्ये प्रभूला, यहोवा देवाला त्या सर्व लोकांचा नाश करावा लागला. त्या काळामध्ये असणारे पशु पक्षी यांच्या 2-2 जोड्या आणि फक्त नोहाचं कुटुंब, 8 लोकांचं कुटुंब, याच्या व्यतिरिक्त कुणीही वाचू शकलं नाही. कारण त्यांच्यामध्ये कुठेही सात्विकता नव्हती. परंतु हे सर्व नोहा सात्विकतेने वागत होता आणि म्हणून तो आपल्या कुटुंबाचा देखील बचाव करू शकला. त्याला बाकीच्या लोकांना पश्चात्तापाची संधी होती. प्रचंड मोठा काळ होता, 120 वर्षांचा काळ होता त्यांच्याकडे. तो नोहा दारू बांधत आहे, परंतु ते कोणीही जाऊन त्याच्याकडे ती चौकशी केली नाही. आणि येशू ख्रिस्त सांगतो आम्हाला, त्या गोष्टीची आठवण करून देतो की त्याही काळात लोक खात पित होते, लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते.
परंतु त्यांनी कुणी जाऊन ते विचारलं नाही की तू तारू बांधतो आहेस, काही देवाचं काही प्रयोजन आहे का? ते त्या पापापासून वळले नाहीत, त्यांचे विचारतरंग त्यांनी बदलले नाहीत. आणि म्हणतो प्रियांनो, ते नाशास कारणीभूत झाला त्यांचा तो स्वभाव. आज आम्हाला त्या स्वभावातून बाहेर यायचं आहे. कुठेतरी त्या प्रकारचा स्वभाव आमच्या अंतःकरणामध्ये असतो, छोटा असेल मोठा असेल. आम्ही कोणाला क्रिटिसाइज करणार नाही, परंतु वैयक्तिकरित्या आम्हीच त्याबद्दल अवलोकन करायचं आहे. कारण जर आम्ही स्वतःच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आमच्याकरता आता दुसरं कोणीही बळी जाऊ शकत नाही. आमच्याकरता एकदा ख्रिस्ताने आपली आहुती दिली, आपला प्राण त्या क्रूस खांबावरती वाहिलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, या पश्चात्तापाकडे आम्ही तारणदायी कृपा म्हणून पाहत असताना आज आम्हाला त्याच्यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आमचं कुठे काही चुकतंय का? पुढच्या मुद्द्याकडे येऊया. तिसरा मुद्दा आहे प्रियांनो, की ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो तर तो पश्चाताप आम्हाला पापाचा तिरस्कार करून आणि त्याबद्दल शोक करून ते सोडून देऊन देवाकडे वळवतो. प्रियांनो, याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे की ज्यावेळेस आम्ही तो पश्चाताप सोडून देतो त्यावेळेस तो पश्चाताप आम्हाला काय करत आहे तर त्याबद्दल शोक करून ते सोडून देवाकडे वळवतो. आम्ही देवाकडे वळण्याचा मार्ग देखील पश्चातापाला आम्ही म्हणू शकतो. देवाकडे पूर्णतेने आम्ही वळतो. कारण ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेला देखील योहानाने ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे योहान देखील ते सांगत होता की देवाकडे वळविणारा असेल, असे देवदूतांनी देखील सांगितले होते. योहान देवाकडे वळविणारा असेल. म्हणजे ज्यावेळेस आम्ही लुकरूच शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 16-17 वचनामध्ये पाहतो त्यावेळेस पहा त्याच्याविषयी काय लिहिलेलं आहे हे आम्ही या ठिकाणी पाहूयात. लुकरूच शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 16 आणि 17 वचनाकडे आम्ही लक्ष देऊयात. पहा, बाप्तिस्म करणाऱ्या योहानाच्या संदर्भामध्ये हे लिहिलेलं आहे या शुभवर्तमानामध्ये की योहान देवाकडे वळविणारा असेल असे देवदूतांनी सांगितले. वचन वाचूयात आपण 16 आणि 17 की पहा, तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देवप्रभू याचकडे वळवील. बापाची अंतःकरणे मुलाकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी योहानाचा जन्म आहे. काही महिन्यांचाच कालावधी आहे, जवळजवळ 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. प्रभू येशू ख्रिस्त आणि योहान यांच्यामधलं हे अंतर आहे. आणि योहानाबद्दलचं जे भाकीत आहे ते या ठिकाणी दिलं आहे की योहानाचा बाप्तिस्म करणाऱ्या योहानाचा जन्म ज्यावेळेस व्हायचा होता त्यावेळेस की त्याच्याबद्दल सांगितलेली साक्ष आहे की तो योहान हा देवाकडे वळविणारा असेल असं देवदूतांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं त्याच्या भविष्याच्या वेळेस. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला देवाकडे वळणं हा पश्चात्तापाचा आणखीन एक आम्ही उपयोग म्हणूयात. पश्चात्तापाचं एक फलित आहे ते की आम्ही देवाकडे अधिक वळतो. कारण जर आमच्यामध्ये पापाचा तिरस्कार ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस ॲटोमॅटिकली मग आमच्यातलं ते पाप निघून जातं आणि आमचं अंतःकरण शुद्ध आणि निर्मल व्हायला सुरुवात होते. आणि मग शुद्ध आणि निर्मल जर अंतःकरण असतील, ज्या अंतःकरणाची शुद्ध ते देवाला पाहतील असं डोंगरावरील प्रवचनामध्ये 5व्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणि म्हणून प्रियांनो, आमचं अंतःकरण शुद्ध असणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी पापाचा तिरस्कार हे सर्वात मोठं आमच्याकडून होणारी गोष्ट असेल. पापाचा तिरस्कार आम्हाला देवाकडे देखील वळवतो याविषयी आत्ताच आम्ही वाचलेला आहे. आणि सुरुवातीलाच आम्ही इर्म्याचा 31वा अध्याय ज्यावेळेस वाचला त्यावेळेस देखील आम्ही ते वाचलेलं आहे की तो मी एफ्राईमास खरोखर असा विलाप करताना ऐकले. विलाप करणे म्हणजे शोक करणे. एफ्राईमाने शोक केला की बाबा आता आम्ही बेबंद वासरासारखं आहे की जो मी त्याला तू शिक्षा केली आणि मला शिक्षा झाली आणि मी वळल्यावर पश्चाताप केला, मला बोधप्राप्ती झाली आणि मी ऊर बडवू लागलो, मी फजित झालो. हा जो शोक आहे प्रियांनो, हा शोक व्यक्त करणं हे देखील पश्चात्तापाचं प्रतीक आहे. पश्चात्तापामुळं
माणूस ते उरबडवून घेतो आणि त्याच्यामुळे मग पुढे आम्ही पाहतो की या पश्चातापाचा तिरस्कार निर्माण झाल्याने काय होतं, तर आम्ही देवाकडे वळतो. आणि या ठिकाणी मी पाहतो सुरुवातीलाच आम्ही ते वचन वाचलेलं आहे, इर्मिया 31:18 आणि 19 मध्ये. तिसरी गोष्ट आम्हाला आणखीन या पश्चातापाच्या संदर्भामध्ये पापाच्या तिरस्कार आणि देवाकडे वळण्याच्या संदर्भात पाहायला मिळते, आणि ती म्हणजे थेसलनिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये पहिले पत्र, थेसलनिकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 9वं वचन आम्हाला काय सांगतं त्याकडे आपण लक्ष देऊयात. कारण तो त्या मंडळीला काय लिहिते, पौल आणि तिमोथी यांच्याद्वारे त्या ठिकाणी जे कार्य झालं त्याच्यामध्ये पौल लिहित आहे त्या पत्रामध्ये, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले आणि हे जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास. बघा त्या ठिकाणी पौलाचा आणि तिमोथ्याचा जे दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी कार्य करण्याचा त्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यांचं येणं त्या ठिकाणी थेसलोनिका येथील मंडळीमध्ये ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस कशासाठी ते जात होते, का तर त्यांना त्या जिवंत देवाची सेवा करायची होती. यावेळेस आम्ही त्या वचनाकडे एक मिनिट लक्ष देऊया. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 9वं वचन पहा. आम्ही संपूर्ण वाचणार नाही, परंतु महत्वाचं जे वचन आहे की कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास. आणि थोडक्यात पुढे आम्ही जर 10वं वचन देखील वाचलं, आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला व ते आपणहून आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. भावी क्रोध येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांनी अजूनही विश्वास ठेवला नाही त्यांच्यावरती मोठा प्रसंग गुदरणार आहे. ज्यांनी येशूचा स्वीकार केला नाही किंवा ज्यांनी स्वीकार केला तात्पुरत्या स्वरूपामध्ये येशूच्या मागे राहिले, सत्य समजल्यानंतरही अनेकांनी आपली पाठ येशूकडे फिरविलेली आहे. असे अनेक लोक आहेत. आजही आम्हाला तसे लोक पाहायला मिळतात. सत्य समजल्यानंतरही त्या सत्याने त्यांना बंधमुक्त केलं, परंतु या जगाच्या आणि जगिक गोष्टींनी त्यांचे डोळे पुन्हा आंधळे केले, त्यांचं अंतःकरण पुन्हा मलिन केलं आणि ते देखील पुन्हा आपल्या येशू ख्रिस्ताला सोडून ते पुन्हा स्वस्थानी परतले, जिथून आले तिथून परतले. ज्या मग येणारा क्रोध त्यांना वाचवणार का तो, आणि जर त्याच्यापासून त्यांना वाचायचं असेल तर त्यांना येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाही. याच गोष्टीचं या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे पौलांनी. आणि म्हणून प्रियांनो, या तिसऱ्या गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की पापाचा तिरस्कार करून आणि त्याबद्दल शोक करून तो सोडून देऊन तो आम्हाला काय होतो की तो पश्चाताप आम्हाला देवाकडे वळवतो. देवाकडे वळण्याचा एक तो मार्ग आहे, त्या प्रक्रियेतून आम्हाला जावं लागतं. पश्चाताप ही एक प्रक्रिया आपण त्याला म्हणूयात, कारण जोपर्यंत पश्चाताप नाही तोपर्यंत देवाकडे वळणं होत नाही. कारण ज्याला पश्चातापच होत नाही तो देवाकडे कधीही वळतच नाही. आणि म्हणून ही एक मोठी प्रक्रिया आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा आणि चौथा मुद्दा यावेळेस आम्ही लक्षपूर्वक ऐकूया. चौथा आणि शेवटचा मुद्दा यावेळेस आपण पाहत आहोत की या पश्चातापामुळे नेमकं आमच्या जीवनामध्ये काय काय बदल घडतात. पहा, आता चौथा मुद्दा असा आहे, पश्चातापाच्या योगे पूर्ण निश्चय करून व पूर्ण प्रयत्नांनी त्याला नव्याने आज्ञापालन करता येते. जो माणूस पश्चाताप करतो पूर्ण निश्चय करून आणि पूर्ण प्रयत्न, नुसतं निश्चय करून होत नाही तर त्यासाठी पूर्ण प्रयत्न देखील आवश्यक असतात. आणि ज्यावेळेस आम्ही ते प्रयत्न पूर्ण आम्ही करतो म्हणजे पूर्ण ताकदीनिशी करतो की आमचं अंतःकरण आम्ही तेवढं स्ट्रॉंग बनवतो की नाही आता मला ती गोष्ट करायचीच आहे. आणि ज्यावेळेस आम्ही एखादा निश्चय करतो त्यावेळेस मात्र आम्हाला यश येतं. आणि याचा परिणाम काय होतं, या ठिकाणी आध्यात्मिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस मग काय होतं, तर नव्याने आम्हाला आज्ञापालन करता येतं. नव्याने आता पूर्वीचं आमच्याकडून काहीतरी चुकलं आहे, आम्ही आज्ञापालनामध्ये कमी पडलो, परंतु नव्याने आता आम्हाला आज्ञापालन करण्याची संधी मिळते. आपण पाहूयात की दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वे वचन यामध्ये आम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळतं आपण बघूया. दुसरे इतिहास 7वा अध्याय 14वे वचन, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून
त्यांच्या पापाची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. शलोमोन राजाने ज्यावेळेस मंदिर बांधून पूर्ण केलं आणि ज्यावेळेस प्रभू परमेश्वराने ज्यावेळेस शलोमोनला दुसऱ्यांदा दर्शन दिलं त्यावेळेस प्रभू परमेश्वराजवळ त्याने प्रार्थना केली होती. आणि त्या प्रार्थनेमध्ये आम्ही पाहतो की त्याला रात्रीच्या वेळेस ते स्वप्नामध्ये जो दृष्टांत झाला आणि तो काय म्हणते पहा, परमेश्वर शलोमोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला की तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि जे यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरता निवडले. त्यांनी बांधलेलं मंदिर, शलोमोनाने बांधलेलं मंदिर हे यज्ञगृह व्हावं. यज्ञगृह म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी प्रार्थनागृह, की ज्या ठिकाणी जाऊन आम्ही परमेश्वराची आराधना करू, प्रार्थना करू, त्याला दीन होऊन, नतमस्तक होऊन, लीन होऊन त्याच्या चरणी येऊ. आणि जर आम्ही त्या ठिकाणी एखादी विनंती करू, आमच्या गत आयुष्यामध्ये झालेल्या पापांची क्षमा मागू. कारण आम्ही पाहिलं आहे की इस्रायल लोक जसे मिस्रातून बाहेर पडले तशी त्यांची कुरकुर ही थांबलेलीच नव्हती. आध्यात्मिक दृष्ट्या ते नेहमी मागेच होते ते. आणि प्रत्येक वेळेला कुरकुर करणे आणि या अनेक गोष्टी देवापासून मागे वळणे हा तर त्यांचा प्रमुखच मुद्दा आहे. की प्रत्येक वेळेला ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये देवाजवळ पश्चाताप करत होते, परंतु देव कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध आहे म्हणून तो प्रत्येक वेळेला त्यांना क्षमा करत होता. आणि या ठिकाणी तो शलोमोन राजाला हेच अभिवचन देत आहे की जर ते दीन होऊन त्यांनी माझी प्रार्थना केली आणि आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करेल आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. नव्याने आज्ञा पालनाची जी जबाबदारी या ठिकाणी आमच्यावर येऊन पडते त्याही वेळेमध्ये त्या लोकांवरती नव्याने आज्ञा पालनाची जबाबदारी सोपवली गेली होती. ते मंदिर हे प्रतीक होतं आणि त्या मंदिराकडे जर कोणी पाहून जर प्रार्थना केली तर ती देवाने ऐकावी अशी प्रार्थना शलोमोनाने त्यावेळेस केली होती. आणि म्हणून या ठिकाणी देव त्याला म्हणत आहे, एक अभिवचन देखील तो त्या ठिकाणी देत आहे की जर त्यांनी पूर्णपणे ते मला स्मरले, त्यांनी आपली सर्व पापे सोडून दिली, पश्चाताप करून ते पुन्हा जर वळले तर मी त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. फार मोठं अभिवचन या ठिकाणी ते पाहायला मिळालेलं आहे. नव्याने आज्ञापालन करण्याविषयीची एक प्रकार त्यांना सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे की आता त्यांनी नव्याने त्या माझ्या ज्या आज्ञा आहेत, माझे विधी आहेत, जे नियम आहेत, जे इस्रायलाला लावून दिलेले होते, आता ते त्यांनी पूर्णतेने पाळावेत. आणि म्हणून या ठिकाणी एक आव्हान आणि त्या ठिकाणी इस्रायल लोकांकरता होतं की त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी देवाची आराधना करावी. मत्तेकृष्य वर्तमान 3 अध्याय आणि 8वं वचन आम्हाला याविषयी आणखीन काय सांगतं आपण पाहूयात. मत्तेकृष्य वर्तमान 3 अध्याय. बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस संदेश देत होता त्यावेळेस योहानाने लोकांना संदेश दिला. आता परुषी आणि सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास काय म्हटले की अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले. आता या लोकांनी ज्यावेळेस ते योहानाकडे बाप्तिस्मा घेण्याकरता आलेले आहेत ते परुषी आणि सदुकी, त्यावेळेस योहान त्यांना ताडण करत आहे, स्पष्ट शब्दामध्ये त्यांची कान उघडणी करत आहे. कारण त्यांचा स्वभाव योहान जाणून होता, त्यांचं अंतःकरण योहान जाणून होता आणि म्हणून तो त्यांना सापाच्या पिल्लांना असं म्हणत आहे. आणि भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले. यास्तव जर तुम्हाला त्याच्यापासून खरोखरच वळायचं आहे, त्या भावी क्रोधा तुमच्याकडे येऊ नये म्हणून जर तुमचं संरक्षण व्हावं तर तुम्हाला आता पश्चातापास योग्य असं फळ देणं आवश्यक आहे. योहान त्यांना देखील एक आव्हान त्या ठिकाणी करत आहे की आता तुमची जबाबदारी आहे की जर खरोखरच तुम्ही पश्चाताप करत आहात तर तो पश्चाताप तुम्ही करत असल्याचं प्रतीक कुठेतरी दिसलं पाहिजे. आणि म्हणून तो त्यांना सांगत आहे की आता तुम्हाला ते फळ देणं आवश्यक आहे, पश्चातापाचं फळ, की आम्ही खरोखरच आता पश्चाताप केलेला आहे आणि तो वर्तनातून दिसला पाहिजे. नाही तर पुन्हा पुन्हा त्याच मार्गामध्ये जर आम्ही गेलो तर मग आम्हाला त्या डुकराची उपमा आहे की कितीही त्याला स्वच्छ केलं तर ते पुन्हा ते घाणीमध्ये जाऊन लोळणार. त्या पद्धतीने आमचं जीवन आम्ही करायचं का, याचा बोध देखील आम्हाला या वचनाच्याद्वारे या ठिकाणी योहानाच्या संदेशामधून आम्हाला पाहायला मिळतो. 2 कोरिंथीचा 7वा अध्याय आणि 10वं वचन देखील आम्हाला त्याच विषयी सांगतं. 2 कोरिंथ 7:10. पौलाचे कोरिंथीकरास दुसरे पत्र याचा 7वा अध्याय आणि
10वं वचन आम्हाला त्याविषयी आणखीन सांगत आहे. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते. या एकाच गोष्टीमुळे तुम्हामध्ये केवढी कळवळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले. या गोष्टीविषयी तो पुन्हा या ठिकाणी पौल देखील सांगत आहे, करिंथीतील मंडळीला लिहित आहे की तुम्ही ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत. म्हणजे जर ईश्वराकडून काही, देवाकडून जर काही ताडण झालेलं आहे, एखाद्या गुन्ह्याबद्दल जर काही शिक्षा झालेली आहे, तर त्या शिक्षेबद्दल तुम्ही दुःख करू नका. ते दुःख देखील तुम्हाला काय करत आहे, तर तारणदायी पश्चाताप देत आहे. म्हणजे तारणदायी पश्चातापाकडे वळ. 9व्याने आज्ञा पालनाचा जो मुद्दा आम्ही म्हणत आहोत या ठिकाणी, की तो हाच आहे की 9व्याने आता तुम्हाला आज्ञा पालन करण्याची आवश्यकता आहे. 9व्याने नवीकरण, आत्म्याचं नवीकरण झालं पाहिजे, आमचं अंतःकरण बदललं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टीला सामोरे जातो त्यावेळेस मग मात्र आमच्याकरता पश्चातापास कारणीभूत होते, याबद्दल वाईट वाटत नाही. जर ईश्वराकडून आम्हाला, देवाकडून जर आम्हाला काही दुःख जर आमच्या वाट्याला आलं, तर मग आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटणार नाही. कारण का, तर आम्ही अंतरंगातून, अंतःकरणापासून बदललेले असू. नव्याने आम्हाला आज्ञापालनाची खात्री आम्ही देवाला देऊ शकतो की होय प्रभू, आज आता मी खरोखरच बदललेलो आहे. आतापर्यंत जे क्लेश मला झाले, ते क्लेशाबद्दल आता मी कुठे दुःखी होत नाही, कारण मी त्याच्यातून शिकलो आहे. मला जर शिक्षा झाली तर मी त्याच्यातून जर काहीतरी शिकलो आहे, तर मग निश्चितचपणे आम्हाला त्या गोष्टीतून वाईट वाटणार नाही. कारण प्रियांनो, महत्त्वाचा विषय हाच आहे की आम्हाला जीवनाकडे नेणारा पश्चाताप ही सर्वात मोठी तारणदायी कृपा आमच्यासाठी. आज आम्ही या नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना पश्चाताप या विषयाला आम्ही हाताळलेलं आहे. आज त्याच्यावरती आम्ही मनन चिंतन केलं आणि ज्या वचनांच्याद्वारे आम्हाला त्याच्यामधून त्या गोष्टीचा उहापोह करता आला. तर खरोखरच प्रियांनो, आज देखील आम्हाला तेच आव्हान आहे की आज आम्ही पश्चाताप केलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी जी अप्रिय गोष्ट आहे, जी देवाला अप्रिय वाटणारी, केवळ आम्हाला अप्रिय नव्हे तर देवाला काही गोष्टी आम्हाला अप्रिय वाटत नाहीत. आम्हाला ते असं वाटतं की नाही, कळत न किंवा बाबा झालं आमच्याकडून एखादी गोष्ट चुकून, त्याच्याबद्दल इतकं काय, ते मनावर घेण्यासारखं नाही, इथपर्यंत आमच्या मुखातून शब्द निघतात. आणि ते फार अयोग्य आहे. कारण जर आमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द जर देवाचं गौरव करणारा नसेल, तर देवाला वाईट जर त्या गोष्टीने वाटणार असेल, तर ते आमच्यासाठी आणि देवाच्या दृष्टिकोनातूनही ते पापच आहे. आणि त्या पापापासून जर आम्हाला परावृत्त व्हायचं असेल, तर पश्चाताप ही एकमेव गोष्ट आमच्या जीवनामध्ये अग्रस्थानी असायला हवी. या नवीन वर्षामध्ये प्रियांनो, आम्ही अनेक निश्चय करतो. 31 डिसेंबरपर्यंत आम्ही अगदी प्लॅन केलेलं असतं. 1 तारखेपासून आमचं वर्तन सुधारण्याचा आम्ही निश्चय करतो. वेगवेगळ्या प्रकारचे निश्चय केले जातात. परंतु ते फक्त त्या रात्रीच्या त्या जल्लोषामध्ये विरून जातात आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा त्याच मार्गाने आम्ही चालत राहतो. ही मानवी जीवनाची एक वृत्ती आहे, प्रवृत्ती आम्ही त्याला म्हणूयात. परंतु प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जर आम्हाला या गोष्टीकडे गांभीर्याने जर आम्ही नाही पाहिलं, तर प्रियांनो, येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला देखील फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागू शकतं. आणि तो जर ते संकट जर आम्हाला टाळायचं असेल, तर केवळ पश्चाताप युक्त अंतःकरण आमचं असणं किंवा आम्ही ठेवणं हेच तेवढं क्रमप्राप्त आहे. प्रियांनो, या वर्षामध्ये आम्ही निश्चय करूयात की आम्हाला केवळ लेंट समयामध्ये पश्चाताप करायचा नाही. लेंट समयाची आम्ही वाट पाहू नये. तर आज जो दिवस प्रभूने मला दाखवलेला आहे, त्या दिवसापासूनच मला पश्चातापामध्ये राहायचं आहे. जर एखादी गोष्ट जर खरंच माझ्या हातातून चुकून होत असेल, कळत नकळत होत असेल, जाणून बुजून होत असेल, तरी देखील प्रियांनो, पश्चाताप लगेच केला पाहिजे आम्ही. तरच आम्हाला या तारणदायी कृपा जी आम्हाला जीवनाकडे नेणार आहे आणि मग अंतिम मुकुट जो आमचा आहे, तो आम्हाला मिळवण्यासाठी आम्हाला ते कष्ट करावेच लागणार आहेत. आम्हाला ते घाव सोसावेच लागणार आहेत. कारण आम्हाला
प्रभूजवळ जायचं आहे, कारण त्याची इच्छा आहे जेथे तो आहे तेथे आम्ही असावे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आमेन. प्रियांनो, ही वेळ आहे दानार्पणाची आणि यावेळेस आपण सर्वजण उभे राहूयात आणि दानार्पणाकरता आपण सिद्ध होऊयात. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूयात. स्तुतीस पात्र भयासोग्य अशा आमच्या जिवंत गौरव प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजची भक्ती तू आम्हाला दिलेली आहेस, तुझं वचन आमच्यापर्यंत आलं आहे आणि प्रभू आम्ही मरणातून जीवनात पार होण्याकरता आम्हाला पश्चातापाची आवश्यकता आहे. कारण जोपर्यंत बापा आम्ही अंतःकरणापासून पश्चाताप करत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्याजवळ येऊ शकत नाही. हा संदेश आज तू तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हापर्यंत आणलेला आहेस. पश्चातापी अंतःकरण आम्हा प्रत्येकाला मिळू देत, प्राप्त होऊ देत प्रभू. आणि आता आम्ही पुन्हा बापा त्या पापाकडे न वळता जसं दाविदराजाने प्रार्थना केली, तू आता मला शुद्ध आणि निर्मळ असं कर. आज आम्ही देखील बापा तशीच प्रार्थना करतो की आमचं जीवन देखील बापा शुद्ध, निर्मळ, पवित्र असं होऊ देत, की जेणेकरून बापा आमचं सद्वर्तन पाहून आणि बापा आमच्या या पश्चातापामुळे स्वर्गामधील दिव्यदूतांना देखील आमच्याबद्दल आनंद होईल. यावेळेस बाप्पा आम्ही अर्पणांच्या द्वारे तुझ्याजवळ येत आहोत. संतोषाने देणारा देवाला आवडतो आणि म्हणून बापा आम्हाला देखील त्याच प्रकारची बुद्धी दे की आम्ही तुला संतोषाने द्यावं, कारण बापा याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होणार आहे. सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. रानातून जाता
पुन्हा एक वार प्रियांनो, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आजची ही भक्ती प्रभूने आम्हाला दिली, आम्ही ती भक्ती करू शकलो. मंडळीचे पाळक साहेब यांचे देखील पुन्हा एकदा मी आभार मानतो की त्यांनी मला आज ही संधी दिली. आणि आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच पुन्हा एकदा मीडिया टीमचे, पास्टेट कमिटी आणि पास्टेट कॉन्फरन्सचे देखील आभार मानतो. आणि इथून पुढची वेळ मी पाळक साहेबांच्या हातामध्ये देतो. ते दानार्पणावरती प्रार्थना करतील आणि त्यानंतर आपल्यासाठी प्रभूकडे आशीर्वाद मागतील. आपण दानावर आशीर्वाद मागूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, पुन्हा एकदा तू आम्हाला देणारं बनवलंस. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या दानकोशात जे दान आम्ही आज टाकलेलं आहे ते स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी ते खर्च होऊ दे. आम्ही संतोषाने जर दिला असेल तर तू आम्हाला संतोषाने दे. आम्ही जर सरळ हाताने दिला असेल तर तू आम्हाला सरळ हाताने दे. हे बापा परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. देवाला काहीच अशक्य नाही. सर्व आर्थिकतेचा पुरवठा करणारा तू देव आहेस. बापा, ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहेस, त्यांना तू देणारा देव आहेस. मान महिमा गौरव देवाला. आमचा देण्याने विश्वास वाढू दे बापा, सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आजची भक्ती तू आशीर्वादित केलीस, तुझे आभार मानतो. धनताराला प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळ आपला प्रभू श्री ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना जी